हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांना कांदा पोहे आवडतात का? मला पण आवडतात. तर चला पटकन झटपट कांदा पोहे कसे करायचे ह्याची रेसिपी आपण बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला एका चाळणीमध्ये थोडेसे पोहे काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ते आपल्याला 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. एकीकडे आपल्याला साहित्य रेडी करून घ्यायचे आहे. हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. इथे गॅस आपल्याला ऑन करून त्याच्यावर एक कढई ठेवायची आहे. इथे मी भिडाची कढई यूज करत आहे. कढई थोडी तापली की आपल्याला त्या कढईत थोडे तेल घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला तापलेल्या तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर शेंगदाणे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे पोहे म्हटल्यावर आपल्याला चहा पण लागतोच, सो एकीकडे मी चहासुद्धा ठेवलेला आहे. सो आता त्याच तेलामध्ये आपल्याला थोडीशी राई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक हिरवी कट केलेली मिरची, कोथिंबीर थोडी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरता मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा पाण्याचा हबका मारून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे, म्हणजे ते पोहे वाफेने व्यवस्थित शिजतील. आणि 7 मिनिटांनंतर आपल्याला ते पोहे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. पोहे व्यवस्थित परतून झाले की आपल्याला त्याच्यावर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि ते एकदा पुन्हा परतून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्विंग डिशमध्ये ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले झटपट पोहे 5 मिनिटात रेडी. तर तुम्हीही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.